सुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.2 The Welcome. Today we are going to see Chaturbhuj Babu's experiences when he came back to his village after passing his MA examination. While returning to home, he found one fat Afghan cat. He came back to village with that cat. So let's see what is in the village happening. Neil Ratan, hello there. Chatur Babu, when did you arrive? नमस्कार चतुर बाबू, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. MAची परीक्षा संपून थेट इकडेच येतोय मी. नीलरतन, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरेच्चा, तुमची मांजर फारच छान आहे. चतुर्भुज, धिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. यावर्षी परीक्षा फारच. नीलरतन, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा, ही मांजर तुम्हाला कोठे मिळाली हो? चतुर्भुज, बॉट इट. द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. बॉट या शब्दाचा अर्थ आहे विकत घेतली. विकत घेतली. द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. मी जे विषय निवडले होते. चतुर्भुज इथे मध्येच बोलताना थांबलेला आहे. चतुर्भुज हा MAची एक्झाम देऊन गावाकडे परत आलेला आहे आणि त्याला असं वाटतंय की गावातील लोक त्याला त्याच्या परीक्षेविषयी विचारतील, पेपरविषयी विचारतील, परंतु त्याच्यासोबत आलेल्या अफगाण कॅट त्या मांजरीविषयी सगळेजण त्याला विचारत होते. बॉट इट. द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. मी जे विषय निवडले होते. तो इथेच थांबतो. नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर धिस कॅट. केवढ्याला घेतली ही तुम्ही मांजर? केवढ्याला विकत घेतली ही तुम्ही मांजर? चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. रिमेंबर म्हणजे लक्षात असणे. आय डोंट म्हणजे मला लक्षात नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज. मग चतुर्भुज त्याला विचारतोय की नीलरतन बाबू, आपल्या गावात कुणी कोणत्या परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे का? नीलरतन, ओ लॉट्स ऑफ देम म्हणजे अनेक जण. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. चतुर्भुज, कन्फाउंड हिम. कन्फाउंड या शब्दाचा अर्थ आहे नाराजीवाचक उद्गार. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. चतुर्भुज इथे स्वतःशीच बोलतोय. काय हा माणूस आहे? मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काहीच बोलत नाही. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. मांजर सोडून हा दुसऱ्या कोणत्याच विषयावर बोलत नाही. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. मी एवढा MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे आणि याचं त्याला काहीच वाटत नाही. एंटर द जमीनदार. जमीनदाराचा इथे प्रवेश होतो. ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल धिस टाईम. अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये राहून तू काय करत होतास? जमीनदाराने विचारले. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. सर, आत्ताच मी MA पूर्ण केलेलं आहे. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. स्टनर
या शब्दाचा अर्थ आहे मोहक किंवा आकर्षक. अहो, ओहो, तुझी मांजर फारच देखणी आहे रे. आय मस्ट से, व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम धिस इव्हिनिंग. अरे, आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का? द बॉईज वूड बी डिलायटेड. डिलाईट म्हणजे आनंद किंवा आनंदित होणे. माझ्या मुलांना फारच आनंद होईल. चतुर्भुज, ऑफकोर्स, आय क्वाईट अंडरस्टँड. हो, नक्कीच मी समजू शकतो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. बऱ्याच दिवसात ते मला भेटलेच नाहीत ना. जमीनदार, यस, आय सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ सेंड. हो, तेही आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी आला नाहीस. व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः जरी आला नाहीस. सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. तरी मांजर घेऊन बेनीला पाठव. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला मुलांना हे मांजर दाखवायचं आहे. एक्झिट जमीनदार म्हणजे जमीनदार इथून जातात. एंटर अंकल सातू. तू काकांची इथं एंट्री होते. अंकल सातू. हाऊ आर यू माय बॉय? बीन अवे अ लॉंग टाईम हॅवंट यू. कसा आहेस बाळ? तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना? चतुर्भुज. दॅट्स राईट. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. हो, बरोबर आहे, बऱ्याच परीक्षा चालू होत्या. अंकल सातू. द कॅट ऑफ युअर्स. ही मांजर तुझी आहे? चतुर्भुज फ्युरियसली म्हणजे रागावून. आय एम गोईंग होम. मी घरी निघालोय. अंकल सातू. हे, वेट अ मिनिट. धिस कॅट. अरे, एक मिनिट थांब. ही मांजर? चतुर्भुज. नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला काम आहे. अंकल सातू. ओ, कम ऑन नाऊ ॲन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. धिस कॅट. असू दे, आधी माझ्या विनम्रपणे प्रश्नाचे उत्तर देऊन जा. धिस कॅट. ही मांजर. तेवढ्यात चतुर्भुज तिथून निघून जातो. चतुर्भुज स्ट्राईड अवे विदाऊट अनादर वर्ड. काही न बोलता चतुर्भुज लांब ढांगा टाकत तिथून निघून जातो. अंकल सातू. जस्ट लुक ॲट दॅट. इट्स एज्युकेशन दॅट्स रनिंग दिस यंग पीपल. जस्ट लुक ॲट दॅट म्हणजे ते पहा. अतिशिक्षणामुळे ही आजकालची तरुण मुले अशी बिघडली आहेत. रुइनिंग या शब्दाचा अर्थ आहे बिघडत आहेत. वी नो व्हॉट दे आर वर्थ बट दे आर स्टाफ फॉल ऑफ कन्सिट. वी नो व्हॉट दे आर वर्थ म्हणजे त्यांची काय योग्यता आहे ते आम्हाला ठाऊक आहे. स्टफ फुल ऑफ कन्सिट या शब्दाचा अर्थ आहे गर्विष्ठ किंवा अहंकारी. सातू काका इथे म्हणतायत की त्यांची काय पात्रता आहे ते आपल्याला ठाऊक आहे, पण ती मात्र अतिशय गर्विष्ठ झालेली आहेत. सीन सेकंड. इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता हा दुसरा प्रसंग आहे आणि तो चतुर्भुजच्या घरी आहे. मेड. मदर. दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. इन अ ब्लेझिंग टेम्पर म्हणजे अतिशय संतप्त होणे, मोलकरी. आणि दादा बाबू अतिशय संतप्त होऊन घरी आले आहेत. मदर. वाय, व्हॉट्स द मॅटर? का बरं, काय झालं? मेड. आय डोंट नो. मला माहीत नाही. एंटर चतुर्भुज.
चतुर्भुजचा प्रवेश होतो. लिटिल बॉय, दादा कॅन आय हॅव दिस कॅट? छोटा मुलगा म्हणतो, दादा मी ही मांजर घेऊ का? चतुर्भुज, स्लॅप हिम हार्ड, त्याला जोरात चापट मारतो. कॅट कॅट अँड कॅट द होल डे लॉंग इज इट? मांजर मांजर दिवसभर, होल डे म्हणजे दिवसभर नुसती मांजर, हो ना? मदर, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. बिचारा माझा लेक संतापेल नाहीतर काय. ही केम होम आफ्टर सच अ लॉंग टाईम अँड दीज दॅट स्टार्ट्स annoying him at once. आई म्हणते, बिचारा माझा लेक संतापेल नाहीतर काय. इतक्या दिवसांनी तो घरी आला आणि such a long time and this rat start. rat या शब्दाचा अर्थ आहे खोडसाळ, आणि या खोडसाळ मुलांनी त्याला अगदी भांडावून सोडलेलं आहे. चतुर्भुज म्हणजे चतुर्भुजला उद्देशून आई म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन, माझ्याकडे दे बाळा त्या मांजरीला. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बॅक, आणि मी काढून ठेवलेला भात आणि दूध तिला खायला देते. चतुर्भुज, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. चतुर्भुज रागून बोलते, हे मी मांजर आई, आणि तुला जे खायला तुला द्यायचं आहे ते घाल. आय शॅलंट स्टॉप टू ईट, मी आता जेवायलाही थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन, मी एकदा निघून जातो इथून. म्हणजे चतुर्भुज त्याची एमएची एक्झाम देऊन गावाकडे परत आलेला आहे, आणि त्याला असं वाटतं की सर्वांनी त्याला त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या परीक्षेबद्दल काहीतरी विचारावं, परंतु तो त्याच्यासोबत ही अफगाण साईड
वाईट झालं. असं कसं झालं? चतुर्भुज, आय डोंट नो, मला माहीत नाही. वैतागून त्याचे उत्तर देतो. करण, हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट? करण त्याला विचारतो. नमस्कार, अहो तुमच्या मांजरीला काय झालं? चतुर्भुज, इज डेड. चतुर्भुज म्हणतो, ती मुली. करण, नो, रिअली? हाऊ? बापरे, खरंच? कशी? चतुर्भुज, द सेम वे all of you will die by swinging at the end of a rope. रोप म्हणजे दोरी. तुम्ही सगळे जसे मरणार आहात तशीच दोरीला लटकून ती मेली, असं चतुर्भुज म्हणतो. पण गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. पॉझिटिव्हली म्हणजे खूपच, फ्युरियस म्हणजे संतापणे. अरे देवा, हा फारच संतापलेला आहे. A swarm of urchins ran after Chaturbhuj, clapping and teasing him with cries of pussycat, pussycat. रस्त्यावरच्या उन्हाळ मुलांचा एक घोळका pussycat, pussycat असे ओरडत, टाळ्या वाजवत आणि चिडवत चतुर्भुजच्या मागे लागतो. Chaturbhuj Babu has come back to the village after passing his MA examination. चतुर्भुज बाबू MAची परीक्षा देऊन त्या गावी परत येतात. Hoping that everyone will